नावं चर्चेत आहेत। कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार यावरती आपण एक नजर टाकूयात। भाजपचे 18 मंत्री मंत्रिमंडळामध्ये असणार केंद्र सरकारच्या, आणि जी काही संभाव्य नावं समोर येत आहेत त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। तर उर्वरित 18 मंत्रिपद ही एनडीएतील मित्र पक्षांना दिली जाणार आहेत। सध्या 18 मंत्रिपद भाजपला आणि 18 एनडीएतील इतर घटक पक्षांना। मित्र पक्षांना 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्रीपद दिली जाणार आहेत अशी देखील माहिती मिळते। टीडीपी आणि जेएसडीयूला प्रत्येकी 2-2 मंत्रिपद दिली जाणार अशी माहिती मिळते। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1-1 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळते। हे सगळे एनडीएतले घटक पक्ष आहेत। या सगळ्यांना मिळून 18 मंत्रिपद दिली जाणार आहेत। त्यापैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीला 1-1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। तर लोकसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलाय आणि दिल्लीमध्ये एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला एनडीएतील सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते। मात्र दिल्लीमध्ये सर्वच पक्षांकडून मंत्रिपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाल्याची चर्चा आहे। राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे। एक खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा नजर टाकूयात। कोणी किती मंत्रिपदांची मागणी केली आहे? राष्ट्रवादीकडून म्हणजेच अजित पवार गट यांच्याकडून 2 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे एनडीएकडे। अर्थात एनडीएचे ते घटक पक्ष आहेत आणि 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपदासाठी गळ घातली जाते राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजेच अजित पवार गटाकडून। आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण 2 चेहरे समोर आहेत? तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना ती मंत्रिपद मिळण्याची शक्यता। तर दुसरीकडे शिवसेना म्हणजे शिंदे गट हा देखील एनडीएचा घटक पक्ष आणि शिवसेनेच्या वाट्याला 2 मंत्रिपद येतात का हे पाहावं लागेल। आणि शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद हवंय असं देखील कळतंय। तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव यांच्या नावांची मंत्रिपदासाठी सध्या चर्चा सुरू आहे। आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला पण त्याच्यामध्ये सामावून घ्यावं, राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील एक सामावून घ्यावं म्हणून राज्यातल्या मंत्रिमंडळ केलेली आहे। दरम्यान मंत्रिपदासाठी शिवसेनेतून सुद्धा काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। यावरती शिवसेनेतल्या नवनिर्वाचित खासदारांचं काय म्हणणं आहे ऐकूयात। निश्चित सिनियरिटीच्या बाबतीमध्ये जे तुम्ही म्हणाला ती आहेत, पण खऱ्या अर्थानं मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये जे विचारलं त्याचे अधिकार आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना दिलेले आहेत। तिसरी टर्म असल्यामुळं मला खरं तर देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याचा अनुभव आणि सगळी परिस्थिती पाहता निश्चितपणे आवडेल, परंतु सर्वस्वी निर्णय हा शिंदेसाहेबांचा राहील। श्रीकांत शिंदे यांचा महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि माझी वैयक्तिक मागणी आहे की श्रीकांत शिंदे यांनी मंत्री व्हावं। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत सध्या जोडले गेले। तर राहुल, दिल्लीतल्या आजच्या काय घडामोडी? एनडीएच्या बैठकीनंतर आता दिल्लीत जे विरोधी पक्ष आहे अर्थातच काँग्रेस आणि संपूर्ण इंडिया आघाडी आहे त्यांच्या दिवसभरात महत्त्वाच्या बैठका पडणार आहेत। खास करून आज इंडिया आघाडीच्या सेंट्रल हॉलमध्ये एक सगळ्यांची एक सभा पार पडेल। जसं काल एनडीएची बैठक पार पडली, पक्षनेता तिथं निवडला गेला, सभागृह नेता तिथं निवडला गेला। आज इंडिया आघाडीमधून देखील विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची एक मोठी शक्यता जी आहे त्या निमित्तानं निर्माण झाली। एकंदरीत 99 जागेच्या निमित्तानं काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष हा इंडिया आघाडीतला आहे। मात्र इतर देखील पक्षांची सगळी संख्या लक्षात घेतली तर आता काँग्रेस जरी मोठा भाऊ असला तरी काँग्रेस सर्वात मोठा वाटा स्वतःकडे घेतोय का हे देखील पाहावं लागेल। मात्र ज्या पद्धतीने इंडिया आघाडीसोबत जोडली गेली होती त्यानुसार राहुल गांधी यांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदी येण्याची दाट शक्यता आहे। वरिष्ठ पातळी जर बघितली तर ज्येष्ठत्व जर बघितलं तर अजून देखील काही नावं महत्त्वाची चर्चेत येऊ शकतात। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीने राहुल गांधी एकंदरीत यात्राच केल्या होत्या आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला, त्याच्याच अनुषंगानं पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी असा जो विचार आहे तो सगळ्यांकडून येतोय। मात्र शिवसेना ठाकरे गट असेल, शरद पवार असतील, याचबरोबर
काँग्रेस आणि इतर सगळे मित्रपक्ष असतील ह्या सगळ्यांच्या विचारविनिमयानं आज दिवसभरात या बैठका पार पडतील आणि त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबतचा अंतिम निर्णय आज होऊ शकतो. अर्थातच शपथविधीला आता काही तासच उरलेले आहेत, त्यामुळं त्याच शपथविधीसाठी देखील विरोधी पक्ष म्हणून कोण नेमकं विरोधी पक्षाच्या सत्तेवरचा जो माणूस आहे त्या ठिकाणी आमंत्रित कोण असणार हे देखील पाहावं लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल दिवसभरात ज्या बैठका पार पडल्या, इकडे मंत्रिपदासाठी लॉबिंग असेल तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षासाठी ताकदीची एक विरोधी पक्षनेता मिळवण्यासाठीच्या हालचाली ज्या आहेत त्या आज दिवसभरात दिल्लीला होताना दिसतील. श्वेता. बिलकुल, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीसाठी. दिवसभरातले अपडेट सुद्धा तुमच्याकडनं घेत राहू. आज दिल्लीमध्ये काय घडामोडी घडतायत त्याबद्दल. तर आज काँग्रेस